शेतकरी मित्रांनो, पीक विमा हेक्टरी किती मिळणार आहे आणि सोयाबीनला किती मिळणार आहे, तुरीला किती मिळणार आहे, कापसाला किती मिळणार आहे समजा तुम्हाला माहीत आहे. पण नेमकं आता मिळणार कधी हे तुम्हाला जवळ म्हणजे की तुमच्या जवळ आलेलं आहे. कारण की मित्रांनो, येत्या 7 ते 8 दिवसामध्ये सरकार म्हणजे की आता स्थापन करण्याचा निर्णय आहे आणि लगेच तुमच्या खात्यावर पीक विमा असो किंवा इतर कोणत्या गोष्टी ते खात्यावर पडणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणसाल की आम्हाला पीक विमा मिळणार नाही का नाही. तर शेतकरी मित्रांनो, समजा जिल्ह्यांना म्हणजे की अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईचे पीक विमा मंजूर केला. पण त्यामधील काही असे जिल्हे आहेत की त्यांना सरसकट केला. काहींना 25% अग्रिम पीक विमा केला, तर काहींना म्हणजे की 75% केला. तर यामध्ये 25% अग्रिम पीक विम्यावालेच जास्त जिल्हे आहेत आणि त्या 25% अग्रिम पीक विम्याचे काही शेतकऱ्यांना पैसे बी मिळालेले आहेत. आता त्यामध्ये परभणी असो, नांदेड असो, हिंगोली असो किंवा धाराशिव असो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात पैसे भेटलेले आहेत. आता मित्रांनो, येत्या काळात म्हणजे की येत्या 7 ते 8 दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांचे बी पैसे तुमच्या खात्यावर पडून जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याविषयी थोडीशी चिंतित व्हायची काम नाही. कारण की शेतकरी मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीआधीच आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा सरसकट म्हणजे की तुम्हाला देण्याची मंजुरी. पण शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपली विधानसभेची आचारसंहिता लागली. त्यामुळे पीक विमा असो किंवा इतर कोणत्याही योजना असो, याचे पैसे वितरण करता नाही आले. त्यामुळे आता येत्या 8 दिवसामध्ये पैसे वितरण होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. तर मित्रांनो, अशीच बातमी तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला योग्य ती माहिती देणे हे माझे काम आहे. धन्यवाद.